भाविकांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगुर्ला नगरीत ग्रामदैवत श्री मानसेश्वर यांची वार्षिक जत्रा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरी होत आहे। श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो आहे। अगदी पहाटेपासूनच श्रीदेव मानसेश्वर मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला। दर्शनासाठी भाविकांची अखंड वर्दळ सुरू असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी दाखल झाले आहेत। नवस मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भाविक देवाच्या चरणी निशाणकाठी अर्पण करत आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता देवस्थान कमिटीच्या वतीने पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि वाहन पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे भाविकांना शांत, सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाचा लाभ मिळतो आहे। जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात खाद्यपदार्थांचे, सौंदर्य प्रसाधनांचे स्टॉल्स, आकाश पाळणे, झोपाळे आणि आकर्षक सजावटीमुळे परिसर अधिकच खुलून निघाला आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी जत्रा पर्वणी ठरते। सेवा करतात निशाणकाठी अमृता केळी वसुका बहुमान दिला होता। या बहुमान राजू हा तुषार भोसले या वेगवेगळ्या 12-15 किलो कामधंदा करतात। आणि त्याचे काय धंदे असतात, धंद्याची अगदी मुला बाळाचं समाकर एवढेगाव मार गेला काय लागतात कधी फटाटा पंचवीस मुसलमानी खरेदी केली तर भाल्यावर पेरूनची एवढेगाव मार्ग कशी नाव ऐकलेला ती नाव घेतली कोण घेऊ या जत्रोत्सवाचं खास आकर्षण ठरते बत्तीची जत्रा। विद्युत रोषणाईशिवाय केवळ बत्तींच्या मंद प्रकाशात सादर होणारा पारंपरिक दशावतारी नाटक आजही तितक्याच श्रद्धेने पाहायला मिळत आहे। कोणत्याही वाद्यांशिवाय पार पडणारा हा अनोखा सोहळा म्हणजे जणू भक्तांसाठी एक आध्यात्मिक पर्वणीच। जायची खाती आहे, त्याच्यामुळे नवस फेडण्यासाठीच लोक येतात। ही जी आता निशाणा दिसतात ती त्याच्यातली 70% नवसाची असतात आणि 30% स्थानिक लोक आपले वार्षिक मान बनवून देतात। त्याची खाती आहे। इथे मोठ्याने आवाज वगैरे झाला नाही, म्हणजे ज्यांना माहित नाही ते पुढे रस्त्याने गोंगाट किंवा इतर जातीचे धर्माचे बँड, ताशा किंवा लग्नाची वरात कुठल्याही प्रकारचं वाद्य मोठ्याने वाजवलं जात नाही अशी याची खाती आहे। पण नवसाला पावणार आहे त्याला दरवाजा नाही, इथे काही चोरी होत नाही, काय नाही। त्याचं जे पाण्यात जे आहे त्याचं मूळ हा दिसत नाही आणि ते बाजूला त्याचं तळाचं काम आहे। ह्याचा गोड आहे। याला निशाणकाठीचं मान एक तुळशी पत्रावर सुद्धा पावतो। फक्त मला श्रद्धा पाहिजे, ठावरे पावरे माणसाच्या सखीरा की तो तुम्हाला पावणा त्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो असं आहे। 365 दिवस चालू असतं, म्हणजे कशाचं काही बंधन नाही, कोणाला काय न येण्याचं किंवा कोणत्याही जाती धर्माचे लोक, सगळ्याच धर्माचे लोक इकडे येतात। आपलं मानपान बोलतात, ख्रिश्चन मुसलमान सगळ्याच जातीचे लोक येतात, आपलं मानपान बोलतात, नवसे फेडायला येतात अशी स्थिती आहे। गॅसबत्तीची जत्रा आणि यावेळी दशावतार नाटक गॅसबत्तीच्या प्रकाशात होतं। हो, गॅसबत्ती, पेट्रोमॅक्स बत्ती देतात। प्रत्येकाचे काही नवस बोलतात, मी माझं काम झालं तर मी गॅस बत्ती देईन म्हणून पेट्रोमॅक्स देते। आणि स्थानिक लोकांच्या घरी त्या प्रत्येक पेट्रोमॅक्सची म्हणजे उत्सवा दिवशी आपली इच्छा म्हणून ती लावायचे आणि त्याच्यात 50% नवसाची पण असायची। अशा गॅस बत्तीवरती अजूनपर्यंत तरी आता गॅस बत्ती आणि पेट्रोमॅक्स बत्ती दोन्ही मिक्स याच्यावरती दशावतार नाट्यप्रयोग चालू असतो। या जत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक कोणत्या भागातून आले सध्या? सोलापूर, कोल्हापूर, गोवा, मुंबई तर बरेच जण गणपतीला लोक येतात उभारण्यावर या पेपरात, तसे मुंबई जत्रेसाठी घरोघरी माणसं येतात। तशी तुमचं नाव काय? नंदकुमार गोविंद कुबले, मी मानकरी म्हणून असतो काम करतो। कुठून आलाय आणि काय देवाची महती आहे? मी आलीये पुण्यावरनं आणि मी दरवर्षी न चुकता या जत्रेला येते। मी आतापर्यंत कधीच ही जत्रा चुकवली नाहीये आणि विशेष म्हणजे खूप जागृत देवस्थान आहे। तुम्ही काहीही नवस केला तरी इकडे पूर्ण होतोच अशी ख्याती आहे। आणि विशेष म्हणजे इकडे जी दशावतार होतं ते खूप फेमस आहे। म्हणजे गोव्यात म्हणा किंवा सिंधुदुर्गात जे दशावतार होतात त्याच्यापेक्षा हे दशावतार खूप वेगळे आहे, कारण हे लाईटवर नाही होत, विशेषतः पेट्रोमॅक्सच्या बत्तीवर होतं। ते खूप मस्त असतं बघायला आणि बरेच लोक ते बघायला येतात। आणि विशेष म्हणजे देवाला आवाज वगैरे अजिबात आवडत नाही। जर इकडनं वरात किंवा काही जात असेल तर ते
आपला आवाज इकडे थांबतात आणि देवाला रिस्पेक्ट देऊन मग पुढे जातात. तर अशी खूप फेमस जत्रा आहे सिंधुदुर्गातील. देवाला निशाण काठी आणि गॅसबत्ती असा नवस केला जातो आणि कसं असतंय? जसं की म्हणजे जसं मी काही नवस केला की माझं हे काम पूर्ण झालं तर मी देवाला केळी देईन किंवा निशाण काठी ठेवेन, तर तो एक नवसाचा पण प्रकार असतो. किंवा काही इकडचे जे स्थानिक लोक आहेत ते दरवर्षी राखण म्हणून देवाला देतात की निशाण काठी आणि केळी वगैरे आणि गोड पेढे वगैरे देतात देवाला. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.